वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादश स्कंद अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाचे. ब्रह्ममाया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती. षष्ठात देव प्रार्थिती. यादव प्रभास तीर्था जाती. उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोली व इह परभोग असारता. बद्धमुक्त भक्तलक्षण. एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन 12ध्यायी. हंस सनकोपदेश 13. भक्तियोग ध्यानविजय 14. सिद्धी विभिन्न लक्षण 15. विभूती वर्णन 16. वर्णाश्रमधर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्ययोग ज्ञानगाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित. निवेदिला परमार्थ 28व्या माजी. भागवत धर्म निरूपण उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात. कृष्णावतार शेवट स्वधामगमन 31व्यात सुरसकथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय.
जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम, जय जय राम. अथ विंशोध्याय, 11व्या स्कंदामधला 20वा अध्याय आपण आज पाहणार आहोत. आज श्रावण शुद्ध चतुर्दशी, शके 1947. नारळी पौर्णिमेचा आजचा दिवस. कारण पौर्णिमा आज दुपारी सुरू होते आणि मग उद्या दुपारपर्यंत आहे. म्हणून पौर्णिमा आज असल्यामुळे कोळी बांधव जे आहेत ते सागराला आज नारळ अर्पण करतात, म्हणून ती नारळी पौर्णिमा. आणि उद्या रक्षाबंधनाचा दिवस आहे. बहीण भावाला राखी बांधते, तो दिवस उद्याचा आहे. आजच्या या कथेमध्ये ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग या 3 गोष्टी आपल्याला एकत्रितपणे पाहायच्या आहेत. आता हे तिन्ही योग जे आहेत, जसं आपण म्हणतो योग म्हणजे भगवंताशी योग, एक तर ज्ञानाच्या मार्गाने, एक कर्माच्या मार्गाने आणि तिसरा भक्तीच्या मार्गाने. मनोबध जो आहे समर्थांचा, त्याची आरती लिहिलेली आहे पहा. कर्म उपासना ज्ञान गंभीर, ज्याच्या मनन मात्रे आत्मा गोचर, जय देव जय देव जय जय मनोबोधा. म्हणजे मनोबोधाच्या आरतीमध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान हे गंभीरपणे ज्यामध्ये सांगितलं आहे की ज्याचं मनन केल्यानंतर आत्मा गोचर, म्हणजे आपला आत्मा काय आहे, आपल्या आत्म्याचं स्वरूप काय. सर्वसाधारणपणे मी म्हणजे माझा आत्मा. आमच्या अक्का वेलणकर ज्या होत्या त्या नेहमी सगळ्यांना प्रश्न विचारला, तू कोण आहेस. आपण आपलं लगेच नाव सांगतो, मी अमक्या गावात राहतो वगैरे सांगतो. नाही नाही, चुकीचं आहे म्हणतात ते. त्या म्हणतात प्रत्येकाने ही सवय करून घ्यायला पाहिजे की मी सच्चित आनंद स्वरूप आहे, ते माझं खरं स्वरूप आहे. मी भगवंताचा अंश आहे आणि मी भगवंतापासून वेगळा झालो म्हणून मला हे शरीर प्राप्त झालं. पण हे जरी शरीर प्राप्त झालं, सगळी कर्मेंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं आहे, पण असून काही उपयोग नाही. घरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत इलेक्ट्रिकच्या, पण लाईटच नसेल तर त्याचा उपयोग काय. हे जसं आहे तसं त्या आपल्या शरीरामध्ये भगवंताने प्रवेश केला म्हणून कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग हे आपल्या सगळ्यांना करता येतात. म्हणून आपण सगळे दैनंदिन व्यवहार, चालणे, बोलणे, हालणे, हसणे हे सगळं करतो. सुखदुःख भोगणे हे सुद्धा आहे, ते सुद्धा मनाच्या स्तरावर हे आपण भोगत असतो. त्यामुळे या सगळ्यांचा अधिष्ठाता जो आहे तो भगवंत आहे, पण त्याचा विसर पडल्यामुळे माणूस देहबुद्धीमध्ये अडकतो. आणि त्या देहबुद्धीमधनं बाहेर निघायचं असेल म्हणजे जीवाच्या कल्याणाची जी साधनं आहेत, ती 3 प्रमुख साधने जी आहेत ती म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग. आता यामध्ये जर विचार केला तर कर्मयोग जो आहे तो कर्मयोग हा फक्त मनुष्यासाठी आहे. मनुष्य म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही आले त्यामध्ये. आता हे करत असताना समर्थ आपल्याला सावधान करतात देह दुर्लभ निरूपणामध्ये. आणि दुसरीकडे तेच म्हणतात की बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याय. चोखट चांगल्या प्रकारे शुद्धतेने आपण वर्तणूक केली पाहिजे आणि नीती न्याय हे लक्षात ठेवून आपण वागलं पाहिजे. सगळे व्यवहार आपल्याला त्या नीती न्यायाच्या चौकटीत केले पाहिजेत. आता म्हणजे याचा अर्थ असा की देवाची पूजा करायची. समर्थ सांगतात आपल्याला की जर पूजा जरी करायची असले तरी पण आपल्या शरीरामध्ये काही व्यंग असेल किंवा समोरच्या माणसाला आपल्याला त्याचं स्वागत करायचं, कुंकू लावायचं. कुंकू लावण्यासाठी हात पाहिजेत आणि हात नसेल तर कुंकू लावता येणार नाही आपल्याला. त्याचं स्वागत कुंकू लावून करता येणार नाही. आता असं असेल, एक तुम्हाला अजून एक त्यामधलं एक सांगतो. एक व्हिडिओ आला होता. आपले मुख्यमंत्री जे आहेत, काय नाव, फडणवीस, तर त्यांचं एकदा स्वागत केलं. असंच मला वाटतं कुठला तरी सण होता, एका मुलीने स्वागत केलं. तिला हात नव्हते. आता कुंकू कसं लावायचं हा प्रश्न होता. तिथे व्हिडिओ खूप छान होता. तो पाहिला तर लगेच डोळ्यात पाणी येतं. तिने आपल्या पायाच्या अंगठ्याच्या बोटाने बरोबर ते कुंकू लावून घेतलं आणि ते मुख्यमंत्र्यांच्या कपाळावर लावलं आणि त्यांचं स्वागत केलं. म्हणजे एखादं व्यंग जरी असेल तर आपण व्यवस्थितपणे पूजा करू शकत नाही हे आपल्याला दिसतं. त्यामुळे
अंगहीन किंवा व्यंग असणारा माणूस जो आहे तो या कर्मयोगाचा अधिकारी नसतो. पण त्यामध्ये आता विज्ञानाच्या प्रगतीने बऱ्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत. आता देवता जे आहेत, जे स्वर्गामध्ये वास करतात, त्यांच्या दृष्टीने पाहिले तर स्वर्ग कसा आहे की क्षीणे पुण्य स्वर्गलोकम विशंती. तिथलं पुण्य कमी झालं की त्यांना पुन्हा या ठिकाणी आपल्या या मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. पण देवता ज्या म्हणतात की जसं माणसाला या ठिकाणी राहून तो नरदेहाचं सार्थक करू शकतो, तो भक्तीने भगवंताला प्राप्त करू शकतो, कर्मयोगाने प्राप्त करतो आणि ज्ञानमार्गाने सुद्धा प्राप्त करू शकतो. पण देवांना जर इच्छा झाली तर देव ते करू शकत नाही. आणि म्हणून देवता जे आहेत त्या या ठिकाणी या मर्त्य लोकामध्ये येऊन त्यामध्ये जन्म घ्यायची इच्छा ठेवतात. श्रीमद भागवताच्या सुरुवातीला सुद्धा हाच असाच विषय आहे. जेव्हा पहिल्यांदा भागवत कथा सुरू झाली, शुकशौनकादी संवाद जो आहे त्यामध्ये कथा सुरू असताना त्या ठिकाणी देवता आले आणि देवतांनी आपल्याबरोबर ते अमृत आणलं. स्वर्गामध्ये जे अमृत त्यांना आपण जसं पाणी पितो, पाणी साठवून ठेवतो आणि प्रसंगी आता उद्या नळ येणार म्हणून आजच पाणी फेकून पण देतो. पण त्या स्वर्गामध्ये हेच पाणी अमृत असतं आणि त्या अमृताचा ते अपव्यय पण करत असते. कारण अमृताशिवाय दुसरं काहीच नाही तिथे. म्हणून त्यांना या ठिकाणी यावं लागतं आणि ते म्हणतात मी अमृत आणलेलं आहे आणि हे अमृत तुम्ही शुकदेवांना द्या आणि त्यांचं मरण जे आहे ते अमर होतील आणि तुम्ही जी कथा सांगत आहे त्या कथेचं अमृत जे आहे ते आम्हाला द्या. त्यावेळेस शुकदेवाने ते अमान्य केलं, ते तुम्हाला मिळणार नाही. तसंच भगवंताने गोपाळकाराचा जो प्रसाद होता तो प्रसाद भक्षण केल्यानंतर त्यांनी सांगितलं आणि तीच परंपरा आपण आजही पाळतो. अजून 8 दिवसांनी गोकुळाष्टमी आहेच. तो गोपाळकाराचा प्रसाद घेतल्यानंतर आपण हात धुत नाही, आपल्याच अंगाला आपल्याच वस्त्राला पुसतो. आणि दुसरीकडे ज्ञानेश्वर महाराजांच्या कथेमध्ये त्यांच्या चरित्रामध्ये ते म्हणतात की माझेच आईवडील जे आहेत ते त्या पाण्यामध्ये त्या माशाच्या रूपामध्ये ते आहेत आणि त्यामुळे त्यांनासुद्धा हा प्रसाद मिळावा म्हणून पाण्यामध्ये जाऊन हात धुवा असं ते सांगतात. आता या गोष्टी परस्पराच्या विरोधी असल्या तरी त्या एका विशिष्ट उद्देशाने तयार झालेल्या आहेत. आता कर्म, भक्ती आणि ज्ञानमार्ग हे जे 3 मार्ग आहेत त्यामध्ये भक्ती ही जी आहे ती सगळ्यातच श्रेष्ठ अशी भक्ती आहे. कारण भक्ती ही देवतांनासुद्धा करता येते, मनुष्यालासुद्धा करता येते, राक्षससुद्धा भक्ती करू शकतात आणि करतात आणि पशु आहेत ते सुद्धा भक्ती करतात. पिंगला वेश्या जी आहे तिच्या ठिकाणी असणारा जो पोपट आहे, शुक जे आहे त्याने सुद्धा भक्तियोगाने भगवंताला प्राप्त केलेलं आहे. आताच आपण जे भगवंताचे 24 गुरूंची यादी पाहिली त्यामध्ये प्रत्येकाच्याकडून भगवंताने चांगले चांगले गुण घेतले आहेत. तसं ते म्हटलं की भक्ती ही जी आहे ती भक्ती आपल्याला सरळ सरळ भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते. आता या तिन्ही गोष्टीचा विचार केला, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग, म्हणजे स्वतंत्रपणे याचा जो उपदेश आहे तो भगवंताने श्रीमद भगवद्गीतेमध्ये केलेला आहे. ज्ञानयोग जो आहे गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये 5व्या अध्यायामध्ये ज्ञानविज्ञान योग आणि कर्मसन्यास योग नावाने आहे. त्याचप्रमाणे कर्मयोग जो आहे कर्मयोगाचा स्वतंत्र अध्याय 3रा अध्याय आहे आणि भक्तियोगाचा 12वा अध्याय आहे. जो 12वा आणि 15वा अध्याय सर्वसाधारणपणे सगळ्यांना पाठ असतो. पण पाठ पुष्कळ असतात पण त्या पाठाचं त्याच्यामध्ये जे शब्द आहेत त्याचा अर्थ काय ते अर्थ जर आपल्याला समजला तर त्या म्हणण्यामध्ये अशी यांत्रिकता न येता भक्तिभाव अधिक जागृत होतो. म्हणजे काय, शेवटी योग कोणताही असला तरी भक्तिभाव जागृत होणं, अष्टसात्विक भाव उदयास येणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते जेव्हा येतात तेव्हा समोरचं दृश्य हे सिद्धा आपल्याला दिसत नाही, इतके डोळे पाणावलेले असतात. या ठिकाणी उद्धव प्रश्न विचारतात, या कर्मांच्या ठिकाणी गुण आहेत आणि दोष आहेत आणि वेदांनी तर कर्माच्या ठिकाणचे विधी सांगितलेले आहेत आणि दोष निषेध पण सांगितलेला आहे. आता या दोन्ही गोष्टी जर वेदांनी सांगितलेल्या आहेत आणि वेद कोणाचे आहे ती भगवंताचीच वाणी आहे, ईश्वराची वाणी आहे. अवेक्षते अरविंदाक्ष गुणदोषांच कर्मणा, गुण आणि दोष ह्या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता हेच वेद वर्णाश्रमातले भेदसुद्धा सांगतात. आपण वर्णाश्रम पाहिला आपण. त्यानंतर
प्रतिलोम आणि अनुलोम या ज्या विवाह आहेत आणि त्यामुळे निर्माण होणारे वर्णसंकर, ज्याचा उल्लेख भगवंतांनी गीतेमध्ये पहिल्या अध्यायात केलेला आहे. संकरो नरकायैव कुलज्ञानं शतैरुपे. आणि मग त्या ठिकाणी ती या पिंडदान हे सगळ्या क्रिया लोप पावतील म्हणून वर्णसंकर याचा निषेध केलेला आहे. त्यानंतर आता आपण याचा थोडंसं विचार, आता उदाहरणं फार असतात, खूप असतात, फक्त 1-2 सांगतो आणि थांबतो. ययाती जो आहे, ययाती राजाचा देवयानीबरोबरचा विवाह, ही शुक्राचार्याची कन्या आहे. आणि त्यानंतर जे ययाती हा राजा आहे आणि देवयानी ही ब्राह्मणाची कन्या आहे, त्यांचा विवाह. आणि त्यांचा आत्ता झालेला विवाह जो तुमच्या लक्षात असेल तर, कोणीतरी कुलकर्णी नावाची मुलगी आहे आणि तिचा विवाह आपल्या राजकारणामधल्या त्यांच्या नातवाशी झालं. म्हणजे हे जे आहेत त्यामध्ये सांगतात, कनिष्ठ वर्णाच्या व्यक्तीने उच्च वर्णाच्या कन्याशी विवाह करणे म्हणजे प्रतिलोम विवाह, आणि अनुलोम विवाह म्हणजे उच्च वर्णाच्या व्यक्तीने कनिष्ठ वर्णाच्या कन्याशी विवाह करणे. असे जर झाले तर वर्णसंकर होणार आहे आणि त्यामुळे द्रव्य, देश, आयुष्य, काल, स्वर्ग आणि नरक याची जी प्राप्ती आहे त्याबद्दल आपल्या वेदानेच सगळे वर्णन केलेले आहे. आता वेदच आपले जे आहेत ते पितर, देव आणि माणसं या तिन्ही लोकांना, पितरांना, माणसांना आणि देवांना त्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारे डोळे आहेत. आता डोळे जसे आपण डोळ्यांनी पाहतो त्याप्रमाणे डोळ्यांनीच स्वर्ग, मोक्ष, जगाचे कारण आणि प्रमाणाने न कळणाऱ्या वस्तू, प्रत्यक्ष प्रमाण. आता डोळ्यांनी प्रत्यक्ष आपण पाहिल्यावर म्हणून नाही मी प्रत्यक्ष पाहिलं तो खूप चांगला माणूस आहे, म्हणजे त्याच्या सहवासामध्ये मी होतो आणि त्याच्यातला चांगलेपणा मी पाहिलेला आहे असं आपण आपल्या डोळ्यांनी खात्री करून सांगत असतो. आता पुढे या गुणदोषांमधील भेददृष्टी ही सुद्धा वाणीचीच आहे. असे प्रश्न विचारता, गुणदोष भिदा दृष्टीर निर्गमाते नाही स्वतः निगमे नापवादश्च भिदाया इति ह भ्रमः. त्यामुळे वेदांनी भेददृष्टीचा सुद्धा निषेध केला आहे आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये मात्र संशय आहे. म्हणजे उद्धव जो आहे शेवटपर्यंत एखादी गोष्ट समजत नाही तोपर्यंत उद्धव प्रश्न विचारतच राहतात. आणि भगवंताचं उद्धवावर विशेष प्रेम आहे. भगवंतानी जेवढ्या विभूती सांगितल्या किंवा आपलं जे स्वरूप आहे ते उद्धवाच्या ठिकाणीच ते पाहतात आणि त्यामुळे उद्धवांना अगदी गुह्य गोष्टी ते सांगतात. भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी म्हणतात की ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 योगांचा पुरस्कृत केलेला आहे आणि या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय नाही माझ्यापर्यंत येण्यासाठी. आता त्याबद्दल सांगतात की ज्ञानयोग आणि कर्मयोगाचे अधिकारी कोण आहे? ज्ञानमार्गाने कोणी जावं, कर्मयोगाने कोणी जावं की ज्याने भगवंताची प्राप्ती होईल. त्यामध्ये सांगतात कर्म आणि त्यांची फळं. आपण म्हणतो कर्म करा आणि फळाची अपेक्षा ठेवू नका, न कर्म फले स्पृहा. आपलं तरुण भारत जे दैनिक आहे त्याचं हे ब्रीदवाक्य आहे, न मै कर्म फले स्पृहा. काही शाळेमध्ये सुद्धा हे ब्रीदवाक्य दिलेलं असतं बा. ते म्हणतात कर्म आणि त्याची फळं यापासून जो विरक्त आहे आणि यांचा ज्याने त्याग केला आहे, कर्म केलं पण त्याच्या फळाकडे अपेक्षा नाही ठेवली, हे ज्ञानयोगाचे अधिकारी आहेत. पण त्याच्या उलट ज्यांच्या चित्तामध्ये वैराग्य उत्पन्न झालेले नाही, विषयांचं वैराग्य असो, गृहस्थाश्रमाचं वैराग्य असो, जे ज्यांच्या ठिकाणी उत्पन्न झालेलं नाही पण त्यांच्याविषयीची कामना ज्यांच्या मनामध्ये आहे, म्हणजे अजून पूर्णपणे ते जसं आपण गवत पाहतो वाळलेलं असतं पण पुन्हा पाऊस आल्यावर त्यापासून पुन्हा अंकुर फुटतात आणि पुन्हा ते गवत वाढतं. जोपर्यंत त्याचं बीज आहे ते पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत पुन्हा गवत उगवणार नाही. म्हणजे तसं वैराग्य पूर्ण त्यांना प्राप्त झालेलं नाही, कारण मनामध्ये काही ना काही मिळण्याची इच्छा असते. आता असे जे आहेत म्हणजे तुमच्या माझ्यासारखे जे आहेत त्यांच्यासाठी कर्मयोग सांगितलेला आहे. आणि मग म्हणता यदृच्छया मत कथादौ जातश्रद्धस्तु यः पुमान् न निर्विण्ण नातिसक्तो भक्तियोगस्य सिद्धितः. पण जो मनुष्य अत्यंत विरक्तही नाही, तर हे जेव्हा आपण ऐकतो, पाहतो, वाचतो तेव्हा हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. प्रमाण त्याचं काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे.
जो मनुष्य विरक्तही नाही आणि अतिशय आसक्तही नाही. म्हणजे संसारिक आहे, संसारात राहतो, सगळे दैनंदिन व्यवहार सगळे करतो आणि तो आपल्या ओळखीचा आहे, पण तो संसारात आसक्त नाही. म्हणजे जशी परिस्थिती येईल तशा परिस्थितीमध्ये तो राहतो आणि आनंदात राहतो. आता पूर्णपणे जो विरक्त असता तर शुकदेवाप्रमाणे जन्म झाल्याबरोबर गाव, घर, आई-वडील सगळ्यांना सोडून निघून गेला. तसा पण नाही तो. पण आता एक गोष्ट आहे, की त्याला त्याच्या पूर्वपुण्याईने माझ्या कथांमध्ये मात्र श्रद्धा उत्पन्न झालेली आहे. काही मुलं असतात पहा, त्यांना त्या ठिकाणी गेल्यानंतर मंदिरात गेलं, की खूप शांत असं त्या ठिकाणी बसतात आणि काही मुलं असतात मंदिरात गेलं, आपले आई-वडील दर्शन घेतात तोपर्यंत ते काहीतरी उद्योग करून परत येतात. तर ते रजोगुणी, ते तमोगुणी, पण जो शुद्ध सत्वगुणी असेल, तो मात्र मुलगा त्या देवासमोर डोळे मिटून बसतो. आता जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही, म्हणजे आता मनुष्याने कर्म कुठपर्यंत करावं हे सांगतात पुढच्या ह्याच्यात. तावत कर्माणि कुर्वीत न निर्विद्येत यावता मत्कथा श्रवणादौ वा श्रद्धा यावन्न जायते. म्हणजे जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही. वैराग्य म्हणजे आता नको बा, पोट भरल्यावर आपण म्हणतो आता मला वैराग्य नाही, म्हणजे काय आता पोटात जागा नाही म्हणून मला नको, आणि ते वैराग्य जे आहे ते खोटं आहे, ते वैराग्य नाहीच. कारण पुन्हा संध्याकाळ झाली की पुन्हा ती भूक लागते. त्याच्या स्मशान वैराग्य आपण जे पाहतो, त्या ठिकाणी गेल्यानंतर देह हा नश्वर आहे हे 100% सगळ्यांनाच समजतं. पण तिकडून परत आल्यानंतर चला बाबा काहीतरी लवकर चांगलं काहीतरी करा, खाऊ द्या म्हणजे मला बरं वाटेल. म्हणजे हे जे आहे प्रपंचात आल्यानंतर पुन्हा माणूस विषयाकडे ओढला जातो. मग ते वैराग्य काही खरं वैराग्य नाही. पण जोपर्यंत माझ्या कथांमध्ये श्रद्धा उत्पन्न होत नाही, म्हणजे एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला ज्यातून काहीतरी आपल्याला शिकण्याचं आहे, एक तर हास्यजत्रेचा कार्यक्रम असेल किंवा कुठला एखादा कार्यक्रम असेल, त्याचे गेल्यानंतर आपलं मनोरंजन होतं. आता मनोरंजन, मनाचं रंजन त्या काळापुरतं होतं. तिथून बाहेर पडल्यानंतर मात्र आपण सगळं विसरून जातो. पण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर जिथे आध्यात्मिक प्रवचन असेल, ते ऐकत असताना त्यामधली एखादी गोष्ट अशी असते की जी आपल्या जीवनाशी निगडीत असते आणि खरा श्रोता असेल तर त्या गोष्टीकडे तो लक्ष देऊन ऐकतो आणि ती मला कशी आत्मसात करता येईल याबद्दलचा विचार तो करू लागतो. आता असं ज्या जीवाच्या ठिकाणी आहे त्याच्या ठिकाणी त्यांनी कर्म करावे. कर्मयोग हा त्याच्यासाठीच आहे. आता आपल्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा पहिला श्लोक जो आहे गणाधीश द्वैष तो, आणि शेवटचे 4 श्लोक जे आहेत ते उपसंहाराचे श्लोक आहेत आणि मधले जे 200 श्लोक आहेत ते खऱ्या अर्थाने मनाला केलेला उपदेश आहे. त्यामध्ये काही श्लोक कर्मयोगाचे आहेत, काही भक्तियोगाचे आहेत आणि काही ज्ञानयोगाचे आहेत. आणि म्हणून दुसऱ्या श्लोकाला लगेच ते म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेचे जावे तरी श्रीहरी पाविजतो स्वभावे. स्वभावे म्हणजे सहजपणे भगवंताची प्राप्ती या भक्तिमार्गाने गेल्यानंतरच होते. आता त्यासाठी 2 गोष्टी सांगितल्या, विधी आणि निषेध. त्या कोणत्या? निषिद्ध कर्म कोणतं? 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, जनी निंदते सर्व सोडून द्यावे. आणि 4थ्या चरणामध्ये जनी वंदते सर्व भावे करा. म्हणजे सत्कर्म हे केलंच पाहिजे आणि जे निषिद्ध आहे त्याचा त्याग केलाच पाहिजे. आणि असं जर केलं, सत्कर्म केली तर मात्र, आणि अशा प्रकारचा कर्मयोग साधला तर मात्र त्याला पुन्हा स्वर्ग नरकात जावं लागत नाही. ज्ञानम विशुद्धम आपनोती मद्भक्तिम वा यत् श्रद्धया. खऱ्या अर्थाने धर्माच्या ठिकाणी ज्याची निष्ठा आहे तो देहामध्ये राहूनसुद्धा निषिद्ध कर्मे न केले आणि न करण्याने तो पवित्र होतो. त्याला विशुद्ध ज्ञान प्राप्त होते. विशुद्ध याचा अर्थ विशेषत्वाने शुद्ध, स्वच्छ आणि खूपच स्वच्छ. म्हणजे जे इंग्रजीमध्ये सुपरलेटिव्ह डिग्री असतात, कंपॅरेटिव्ह डिग्री असतात, त्याप्रमाणे विशुद्ध ज्ञान त्याला प्राप्त होते. आणि असं त्याला झालं की भगवंत या ठिकाणी म्हणतात मद्भक्तिम वाच यत् श्रद्धया. त्या श्रद्धेमुळे त्याला माझी भक्ती प्राप्त होते. आता स्वर्गातील देव असो किंवा नरकातील लोकसुद्धा मनुष्य जन्मामध्ये या ठिकाणी मनुष्य म्हणून जन्म घेण्याची इच्छा करतात. कारण हे शरीरच ज्ञान आणि भक्तीचं साधन आहे.
स्वर्गीय किंवा नारकीय शरीर जे आहेत ती फक्त भोगसाधने आहेत. एका प्रवचनात खूप छान प्रकारे सांगितलं की जेव्हा माणसाचा जीव जातो, आत्मा निघून जातो आणि शरीर या ठिकाणी राहतं, त्यावेळेस त्याच्यानंतर त्याची जी अवस्था आहे त्या जीवाला सुख भोगावं लागतं आणि दुःखसुद्धा भोगावं लागतं असं त्यामध्ये आहे. आपण ऐकतो ते. पण प्रश्न असा पडतो की आता हे भोगायचं कसं? कारण तो जीव तर निघून गेला आहे, शरीर तर गेलेलं आहे. मग त्याला यातना शरीर प्राप्त होतं का? नाही तर त्याला देवशरीर किंवा दिव्य शरीर प्राप्त होतं. दोन्ही आहेत. देवशरीर म्हणजे पुण्य भोगण्यासाठी आणि यातना शरीर म्हणजे पाप भोगण्यासाठी प्राप्त होतं. आता खरा विचारवंत जो आहे त्याने काय करावं ते सांगतात. न नरस्वर्गतिं कांक्षे नारकिं वा विचक्षणाः नेमन लोक न च कांक्षेत देहावेशात प्रमाद्यती. विचारवंत जो आहे त्याने मात्र स्वर्ग नरक आणि हा आपला देह यामध्ये कशाचीही कामना ठेवू नये. जडभरतासारखं त्याने राहावं, कामना कशाचीच न ठेवा. आणि असं जर झालं तर मग देहबुद्धी अहंकार या सगळ्या गोष्टी आपोआप निघून जातात. कारण देहाबद्दलचा अहंकार असला की माणसाच्याकडून प्रमाद होतात. म्हणजे जे अपराध त्याच्याकडून घडतो म्हणजे देहावेशात प्रमाद यती. आणि मग आता सांगतात एक छान उपमा या ठिकाणी दिली आहे. छेद्यमानं यमैरैते हे कृतनीडं वनस्पतीं खगस्वकेतं उत्सृज्य क्षेमं याती ह्य लंपट. हे शरीर एखाद्या वृक्षाप्रमाणे आहे. आता एखादं झाड पाहिलं की त्याला जशा फांद्या असतात, पानं आहेत, फुलं आहेत, हे सगळं त्याचा विस्तार आहे. तसं हे शरीरसुद्धा आहे आणि तर त्या वृक्षावर जाऊन बसणाऱ्या पक्षाप्रमाणे आहे हे शरीर. शरीर जर वृक्ष असेल तर त्या झाडावर काही घरटे आपण पाहतो. तसं कृतनीडं वनस्पतीं, नीड म्हणजे घरटं. ते पक्षी जो आहे तो त्या ठिकाणी घरटं निर्माण करतो आणि त्या घरट्यामध्ये तो राहतो. कोणतं? शरीररूपी वृक्षावर एक घरटं निर्माण करतो तो पक्षी आणि मग त्या ठिकाणी राहतो. आता जसं जसं त्याला दिसतं की आपण ज्या झाडावर राहत आहोत, आपलं घरटं आहे ज्याला आपण घर म्हणतो, ते घरटं किंवा ते झाड हळूहळू नष्ट होत आहे. कोणीतरी येतं आणि आपल्या कुऱ्हाडीने त्याच्या फांद्या तोडून नेतं. असं जेव्हा त्याला दिसतं तेव्हा त्या शरीराचं त्याचं प्रेम कमी होतं. जरी त्याचं वास्तव्य त्या ठिकाणी काही दिवसापुरतं असलं तरी तो त्या ठिकाणी आता उबगतो. आता इथे राहणं काही बरोबर नाही असं म्हणून तो ते झाड जे तुटत होतं त्याला सोडतो आणि यापेक्षा सुरक्षित अशी कोणती जागा असेल तर त्या ठिकाणी तो निघून जातो. या शरीरालासुद्धा यमधर्मासारखे जे आहेत निर्दयी पुरुष आहेत ते रात्रंदिवस तोडतच असतात. जसं वृक्षाच्या फांद्या तोडल्या जातात तसं या शरीरालासुद्धा यमाचे सेवक जे आहेत ते तोडतच असतात. कशावरून कसं तोडतात की बोलता बोलता काय एखादा शब्दच नाही आठवत, बोलता बोलता एखादी ओवीच नाही आठवत आणि काही आपण चांगल्या प्रकारे जेवायला बसलं की मग ते चावताच येत नाही आणि मग अशा ज्या गोष्टी होतात ज्यामध्ये आपल्या नेहमीच्या सवयीमध्ये अडचण निर्माण होते, तो एक संकेत आहे की आता हे शरीर थकत झालं आहे, आयुष्य आता क्षीण होत चाललेलं आहे आणि म्हणून विषय लंपट नसलेला जीव भयकंपित होतो. आता त्याला थोडीशी भीती वाटायला लागते आणि मग त्याला असं वाटतं निदान आता तरी आपण भगवंताचा योग, समर्थ म्हणतात ना, मग ते वेळी भगवंताचा योग तो केव्हा येणार आणि तो यावा असं वाटत असेल तर खरं म्हणजे जीवाने प्रभाते मनी रामचिंतेत जावा ही सवय आपल्या पुढच्या पिढीला लागावी असं ज्यांना वाटतं आणि सगळ्यांनाच वाटतं. पण त्यामध्ये आपली जबाबदारी आहे हे मात्र कोणाला समजत नाही. यद्यत आचरती श्रेष्ठस्तत्तत् देवेतरो जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तती. म्हणजे मी जर ते केलं तर मुलगा नातू करणार आहे. आता मुंज झाल्यापासून मी जशी संध्या करतो, माझा मुलगा पण करतो. आता नातवाची मुंज झाली, 2-3 महिने झाले. आता त्यालासुद्धा संध्याकाळची वेळ झाली, सकाळची वेळ झाली की लगेच तो येतो, आबा संध्या करायची आहे. म्हणजे त्याच्या मनामध्ये ती ओढ निर्माण होते कारण या दोघांना आपण संध्या करताना पाहतो. त्यामुळे जे श्रेष्ठ आहेत, जे वरिष्ठ आहेत त्यांचं आचरण पाहून पुढची पिढी शिकत असते. आता या ठिकाणी अहोरात्रे छिद्यमानं बुद्ध्वा
भयवे पथुः मुक्तसंग परम बुद्ध्वा निरीह उपशाम्यते. आता या ठिकाणी पुढचं सांगतात की शरीर भयकंपित होतं इथपर्यंत झालं की आता तो म्हणतो, या ठिकाणी सांगतात की मुक्तसंग परम बुद्ध्वा, जे मुक्त संघ आहेत ते जे परमेश्वराला जाणून घेण्याची जे ज्यांच्या ठिकाणी इच्छा आहे ते मात्र शांततेने हे सगळे आघात सहन करतात. आता पुढचा जो श्लोक आहे तो महत्त्वाचा श्लोक आहे, जो बऱ्याच जणांना पाठ असतो. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेन नभस्वतेरितम पुमान भवाब्धिम न तरेत स आत्मा. हा श्लोक अनेक ठिकाणी याचा उद्धृत केला जातो की सगळ्या फळांची प्राप्ती करून देणारे पण मिळण्यास अधिक कठीण असं हे नरदेह आहे, हा शरीर आहे. हे शरीर कसं आहे तर एखाद्या नावेप्रमाणे आहे. आता नाव म्हटलं की आपण शरीरच जर नाव असेल तर या शरीराने काय करावं आणि काय करू नये हे सांगण्यासाठी कोणीतरी पाहिजे. आणि मग ते म्हणजे आपले प्लवंग सुकल्पम गुरुकर्णधारम, आपले सद्गुरू जे आहेत ते आपल्याला सांगतात की जीवाने काय करावं. आता त्यासाठी सद्गुरूंच्या वचनांवर निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि ते जे सांगतील ते मी ग्रहण करावं आणि तेच माझं कर्तव्य आहे हा सुद्धा एक निश्चय साधकाच्या ठिकाणी पक्का पाहिजे. मयानुकूलेन नभस्वतेरितम पवान भवाब्धे न तर सरेस आत्मा. आता जर त्या बोटीला पहिलं तीरावर न्यायचं असेल तर आमचे रामकृष्ण परमहंस असं सांगतात, ते आता त्या पश्चिम बंगालमध्ये त्या कालीमातेच्या त्या मंदिरामध्ये, दक्षिणेश्वर कालीच्या मंदिरामध्ये राहत असल्यामुळे त्यांच्यापुढे उदाहरणं सगळी हीच आहेत, कोळ्याचे आहेत व नावेचे आहेत. ते म्हणतात की प्रभू कृपेचा वारा तर वाहतच आहे, त्यांचंच वाक्य आहे, प्रभू कृपेचा वारा तर वाहतच आहे, तू फक्त शीड उभारा. म्हणजे आपल्या सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर पूर्वी टी व्हीला अँटेना होता आणि तो अँटेना गच्चीवर असायचा. तो अँटेना जर योग्य दिशेला असेल तर जे काय प्रक्षेपण तिकडून सुरू असेल, त्या रेडिओ स्टेशन असेल किंवा टी व्हीचं केंद्र असेल, ते प्रक्षेपण आपल्याला आपल्या टी व्हीवर चांगल्या प्रकारे दिसतं. मग आता आपण काय केलं पाहिजे तर त्या टी व्हीचा अँटेना त्या बाजूला तो वळवला पाहिजे. आमचे उपक्रमाचे संयोजक श्री दावा केळकर हे उदाहरण नेहमीच द्यायचे. ते म्हणजे आपला अँटेना जो आहे तो आपण सज्जनगडाच्या दिशेने केला पाहिजे. दासबोध मनाचे श्लोक, आत्माराम, समर्थांचे ग्रंथ याकडे आपला अँटेना वळवला पाहिजे, जो आपण संसाराकडे वळवलेला आहे. म्हणजे एवढं जर आपण केलं तर आपण पहिलं तीराला सहजपणे लागू शकतो. आता एवढं सुलभ साधन आहे आणि ते सोडून जर कोणी म्हणत असेल की मी या संसार सागरातून माझ्या शक्तीवर, माझ्या दोन्ही भुजांच्या बळावर आणि माझ्या स्वतःच्या हिमतीवर हा भवसागर तरून जाऊ शकतो आणि तो जातही असेल, जाईल काहीतरी 2-4-5 किलोमीटर, पण तो पहिलं तीराला लागू शकत नाही, लागणारच नाही. कारण त्यावर गुरुकृपा नाही आणि गुरुकृपा नाही तोपर्यंत आपलं इच्छित जे आहे ते प्राप्त होत नाही. म्हणून छानपैकी एक भजन आहे, आपण सगळे म्हणतो रामनवमीच्या वेळेस, ब्रह्मभोवऱ्यात अडली नौका कधी न बुडली, धरुणी सुकाणू हाती बसलेत रामराया. ही रामनाम नौका भवसागरी तराया. अशी रामनाम नौका आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आणि सद्गुरूची कृपा त्या वाऱ्याच्या रूपाने असल्यानंतर आपण सहजपणे हे पार करून जाऊ शकतो. पण एवढं साधं ज्याला समजत नाही त्याला समर्थ आत्महत्याला असं म्हणतात की सगळी प्राप्त झाली, नरदेह म्हणजे बहुता जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट असंही म्हणतात. पण त्याकडे हा दुर्लक्ष करतो, मग त्याला आत्मघातकीच म्हणावं लागतं. आता पुढे, यदारंभेशी निर्विण्णो विरक्त संयतेंद्रिय अभ्यासेन आत्मनो योगी धारयेत अचलम मनः. कर्मामध्ये दोष आहेत, बरोबर आहे. कर्म आमच्या अक्का सांगायचं, त्यांच्या प्रवचनामध्ये असायचं पहा. आता त्यांचे उदाहरणं जे आहेत ते स्त्रियांच्या बाबतीत जास्त असायचे. त्या म्हणायच्या की बायका सगळं त्या रामासाठी, कृष्णासाठी हार करायला बसतात, सुई दोरा फुलं सगळं व्याप घेऊन बसतात आणि मग त्यांचं जे कर्म ते आता भगवंताला अर्पण करायचं, पण त्यामध्ये शुद्धता नसते. ती दोरी त्या सुईच्या, त्या तो धागा त्या सुईमध्ये घालण्यासाठी त्या लगेच
आपल्या तोंडाचा वापर करतात, जिभेचा वापर करतात आणि मग ते अशुद्ध होतं. म्हणजे कर्म करतो माणूस, पण अशुद्धता मात्र शुद्धता मात्र पाळत नाही. त्यामुळे पुन्हा त्या कर्मातून दोषच निर्माण होतात. म्हणून कर्मामध्ये दोष पाहून जर जीवाला उबग आला आणि त्यामुळे जर तो विरक्त झाला, तर त्याने काय करावं, तर इंद्रियांवर ताबा मिळवावा. अभ्यासेन आत्मनो योगी धारयेत अचलम मनः. आता या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत. त्यामधलं आता पुढच्या ह्याच्यात पाहू आपण, की धार्यमाणं मनोयर्ही भ्राम्यदाशन श्वन अवस्थितम अतींद्रियो अनुरुद्धेन मार्गेणात्मवशम नयेत. आता मन चंचल आहे, ते स्थिर करायचं. तर ते स्थिर करताना चंचल असलेलं मन इकडे तिकडे जाऊ नये, ते भटकू नये. आणि अशी जी अवस्था येईल तेव्हा आळस न करता त्याची समजूत घातली पाहिजे. जो आपण नाम घेतो, जे वैखरीने नाम घेतो, बरेच जण म्हणतात नाम घेत असताना मन स्थिर होत नाही. मग ते म्हणतात स्थिर होत नाही तरी काही हरकत नाही, तुम्ही नाम घेत राहा. आधी श्रद्धा पाहिजे नामावर, आणि ती श्रद्धा असली की मग ते नाम आपोआप आपल्याकडून घेतलं जाईल. आणि आळस न करता त्या मनाचीच समजूत घालायची आणि त्याला ताब्यात आणायचं. यासाठी एक छान उदाहरण देतात. एष वै परमो योगो मनसा संग्रह स्मृतः हृदयज्ञम अन्विच्छन दस्यम एवातो मुहुः. घोडेस्वार असतात. घोडा खूप काय म्हणतात व्रत्य असतो, इकडे तिकडे फिरणारा, कोणाच्याही सांगण्याने न ऐकणारा असा घोडा आहे. आता त्याला ताब्यात आणायचं तेव्हा प्रथम त्या घोड्याच्या कलाने गेलं पाहिजे. आता जेव्हा आम्ही शिकवत होतो तेव्हा समोरचा पोरगा जर थोडंसं गुंड प्रवृत्तीचा असेल आणि कधी आपल्याला एखादा प्रश्न विचारायला आला की मग आपण त्याला आपलंसं करण्यासाठी त्याला काय म्हणतात, तू जो म्हणत आहेस ना, जे काय तू सांगायचं ते अगदी खरं आहे. आता एकदा आपल्या वाक्यामध्ये ते अगदी खरं आहे असं म्हणलं की त्याचा भक्तिभाव आपल्या ठिकाणी जडतो. आणि मग त्याला सांगितलं, तू जो विचार केलास तो एका दृष्टीने थोडा चुकीचा आहे असं मला वाटतं. म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा ते शब्द आले पाहिजे. आमचे ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज म्हणतात की आपल्या बोलण्यामध्येच काय, पण आपल्या दृष्टीमध्ये सुद्धा प्रेम दिसून आलं पाहिजे. आणि ते प्रेम नामानेच येतात. मग तो घोडेस्वार त्या उन्हाळ अशा घोड्याला त्याच्या कलेने तो त्याच्या मागे पळत जातो. पण काही वेळ झाल्यानंतर मग मात्र तो लगाम खेचून त्याला एका ठिकाणी थांबवतो. आणि असं करता करता त्या घोड्याचा याच्यावर विश्वास बसतो. आणि तो विश्वास बसला की मग तो याच्या म्हणण्याप्रमाणे चालू लागतो. समोरचा माणूस खूप क्रोधाने माझ्याशी बोलत असेल आणि मी जर क्रोधाने त्याच्याशी बोलत असेल तर त्याच्या क्रोधाच्या प्रवाहामध्ये मी स्वतःला वाहून दिलं आणि मी सुद्धा वाहत गेलो. पण त्याचा क्रोध जेवढा असेल तेवढ्या उलट शक्तीने मी मात्र शांतता धारण केली पाहिजे. आणि मग त्यालाच वाटलं पाहिजे कारण नाही आपलं काहीतरी चुकलं वाटतं. आणि असं केल्याने मनाचे म्हणजे मन हे सुद्धा इंद्रिय आहे आणि त्याला ताब्यात ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मन ताब्यात ठेवणं हाच खरा अर्थाने एक योग आहे. आता सांख्यशास्त्रामध्ये सांख्येन सर्व भावानां प्रतिलोमानुलोमतः, प्रतिलोम आणि अनुलोमतः भवाप्य या अनुध्यायेन मनो यावत प्रसिद्धती. मनो यावत प्रसिद्धती म्हणजे मन स्थिर होईपर्यंत सतत चिंतन करावं असं म्हणतात. आता तेव्हा चिंतन कशाचं करायचं, तर या ठिकाणी सांख्यशास्त्रामध्ये प्रकृतीपासून शरीरापर्यंत जेवढे म्हणून पदार्थ आहेत त्यांचा जो क्रम सांगितला तो, आणि ज्या क्रमाने त्यांचा पुन्हा लय होतो याच्याबद्दलचा विचार आपण केला पाहिजे. आता दोन गोष्टी समर्थांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सांगितल्यात, उभारणी आणि संहारणी. आपले पंचमहाभूत जे आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आपण पृथ्वीपासून सुरू करतो आणि आकाशापर्यंत. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा आधी आकाश असतं, मग वायू आहे, मग तेज आहे, मग आप आहे आणि मग पृथ्वी आहे. समर्थ आपल्याला या गोष्टी सांगतात आहे. ऐसी आत्मस्थिती संचली तेथे माया कैसी झाली, जैसी माया आकाशी वाहिली झुळक वायूची. आकाशामध्ये वायूची थोडीशी झुळक आली म्हणजे जे निरभ्रास आकाश होतं त्यामध्ये वायू आता जाणवायला लागला. आपल्या स्पर्शेंद्रियाने तो वायू आपल्याला जाणवतो. आता त्या वायूपासूनही तेज झाले आणि तेजापासूनही आप निबजले
आणि आपापासून आकारले भूमंडळ, म्हणजे हळूहळू आकाश, वायू, तेज, ताप आणि पृथ्वी असं निर्माण झालं. आता भूमंडळापासून उत्पत्ती जीवनेणू झाले किती, परंतु ब्रह्म आदी अंती व्यापून आहे. आता हे चिंतन सांख्ययोगाप्रमाणे साधकांनी हे केलं पाहिजे. कधी, कुठपर्यंत, तर मनो यावत प्रसिद्धती, जोपर्यंत मन चिंतनामध्ये स्थिर होत नाही. मनो यत प्रसिद्धती, प्रसिद्ध म्हणजे जोपर्यंत ते प्रसन्न होत नाही, त्याला आनंद होत नाही, तो आपल्याला आनंद देत नाही, तोपर्यंत हे केलं पाहिजे. निर्विण्णस्य विरक्तस्य पुरुषोस्योक्त वेदिनः मनस्त्यजती दौरात्म्यम चिंतित तस्यानुचिंतया. आता ज्या माणसाला विषयांचा उभग आला आहे, त्याने संसारातून तो विरक्त होतो आणि आपल्या सद्गुरूंचा जो उपदेश आहे तो घेऊन त्याच्या चिंतनामध्ये अखंडपणे तो राहतो. आता त्याचं मन मात्र चंचलता किंवा सोडून दिलेली असते आणि म्हणून तो कुठल्याही परिस्थितीमध्ये असला तरी मनाचं स्थैर्य, निश्चलता ही जी आहे तो स्वतःची टिकवून ठेवतो. आमच्या नाना महाराजांचं चरित्र आपण जर वाचलं, मार्तंड महिमा, त्यामध्ये लक्षात येतं की 2 मुलं आहेत. पहिली पत्नी तिने एका मुलीला जन्म दिला, नंतर एक पत्नी घेतली, ती पण निघून गेली, तिने एका मुलाला जन्म दिला. आता या दोन्ही लहान मुलांचा सांभाळ करायचा. दत्त संप्रदायाच्या असल्यामुळे सोळं खूप कडक, दत्ताची उपासना करायची आणि तरी पण कुठल्याही प्रकारचा उद्वेग त्यांच्या चेहऱ्यावर नसायचा. शरीर धर्माप्रमाणे कधी त्या मुलाने कधी जरी त्यांच्या धोतरावर बसून जरी काही घाण केलं तरी ते उठायचे, तिला पुन्हा स्नान घालायचे, पुन्हा स्वतः स्नान करायचे आणि पुन्हा पूजा करायची. ही निष्ठा आहे. आणि यमनियमादी योगमार्ग आत्मविद्येने आणि माझ्या भक्तीने मन चिंतनास योग्य अशा परमात्म्याचे चिंतन करू लागते आणि त्याखेरीज त्याला दुसरा कोणताही मार्ग नाही. मग सांगतात, स्वे स्वेधिकारे या निष्ठास गुणः परिकीर्ततः. 4 गोष्टी सांगितल्या. स्वधर्माचे निष्ठेने आचरण करणे, आपला स्वधर्म जो आहे ते न सोडू देता त्याप्रमाणे आचरण करणे, यालाच गुण म्हणतात. हा फार गुणवान आहे, हा धनवान आहे. ते खूप लोक असतात धनवान. आता ते धन कुठून आलं, कसं आलं ही गोष्ट वेगळी, पण ते धनवान आहेत. जे आपल्याकडे नाही तेवढं धन त्याच्याकडे आहे, म्हणून तो सुखी आहे असं आपल्याला वाटतं. ज्याच्याकडे धन नाही त्याला, पण त्याला मात्र ते एवढं धन असल्यामुळे रात्रभर त्याला झोपच लागत नाही. कारण काय, ते कोणीतरी चोरून नेईल. म्हणजे धन असतानासुद्धा भीती आहे, धन नसताना मात्र भीती असणारच आहे. मग ज्या गोष्टीमुळे, जे असल्यामुळे भीती आहे, नसल्यामुळे सुद्धा भीती आहे, अशा गोष्टीचा संचय माणसाने का करावा. म्हणून स्वधर्माचे निष्ठेने आचरण करणे हाच गुण आहे. आणि दुसरं म्हणजे स्वभावतःच ज्या गोष्टी अशुद्ध आहेत त्या कर्मांच्या आसक्तीचा त्याग केला पाहिजे. 2 मार्ग या ठिकाणी सांगितले. आणि कारण त्याचा त्याग का करायचा आहे की त्याच्यामध्ये दोष आहेत, ते दोष लक्षात घेऊन आपण राहिलं पाहिजे साधकांनी. म्हणून सांगतात, जात कर्मोमत कथासु निर्विघ्न सर्व कर्मसु वेद सुखात दुःखात्मकान कामान परित्यागे अप्यनीश्वरः. माझ्या कथांमध्ये ज्याला श्रद्धा आहे आणि ज्याला कर्माविषयी वैराग्य निर्माण झाले आहे, ज्याला विषय सगळे जे दुःखरूप आहेत हे समजलं, हे माहीत आहे, पण तो ते विषय सोडू पण शकत नाही, अशी त्याची परिस्थिती आहे. आता असा जो असेल त्याने दृढ निश्चय केला पाहिजे, श्रद्धेने आणि प्रेमाने माझे भजनच करीत राहिले पाहिजे. सुरुवातीला मन लागत नाही, पण हळूहळू मन त्या ठिकाणी स्थिर होतं आणि विषय सेवन करत असताना ते दुःख देणार आहे हा सुद्धा विचार अधिक प्रबळ होतो. संसार मुळीच नासका विवेके करावा नेटका, आणि नेटका करता पिका होत जातो. संसार शब्द तसा आहे, संसरती याचा अर्थ ओघळून पडतं. हातामध्ये वाळूचे कण असले, वाळू मुठीमध्ये असली की ती वाळू जशी हळूहळू हातातून निसटून जाते, तसा क्षणोक्षणी हा संसार आपल्या हातातून निसटून जात आहे. पण ते जीवाला कळत नाही आणि मग तो स्वतःला या सगळ्याचा अधिपती असं समजतो. म्हणून त्यातले जे दोष आहेत ते माणसाने पाहिले पाहिजेत. अशा प्रकारे भक्तियोगाने निरंतर माझे जो भजन करतो
त्याच्या हृदयामध्ये मी येऊन राहतो. त्याच्या हृदयातील सगळ्या वासना नष्ट होतात, कारण आता वासना राहणार नाही. आणि मग म्हणतात, भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय. असा जो साधक असेल त्याच्या भिद्यते म्हणजे त्याचा काय म्हणतात खंडन होतं. कशाचं? हृदयग्रंथी. त्या ग्रंथी आपोआप सुटू लागतात आणि छिद्यन्ते सर्व संशय. त्याच्या मनामध्ये असणारे जे संशय आहेत की दृश्य मला दिसतं, त्याचं मला प्रेम वाटतं, पण हे सगळं खोटं आहे, हा त्याच्या मनामधलं आत्तापर्यंत जे प्रेम होतं ते हळूहळू कमी लागायला होतं. क्षीयते चास्य कर्माणी. आणि मग त्याचे संशय जातात आणि कर्मवासना हळूहळू क्षीण होतात. मयी दृष्टे अखिलात्मने. की त्याची दृष्टी जी आहे त्या साधकाची सगळ्या अखिल विश्वाकडे जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला सगळीकडे मीच दिसायला लागतो. म्हणजे साधक हे आपल्या भक्तियोगाने सहजपणे सिद्ध होते. आता वेदांत शास्त्रामध्ये काही न्याय सांगितलेले आहेत. 2-3 न्याय आपण यापूर्वी पण ऐकले. आता अजून 2 न्याय जो आहे त्याचा आपण विचार या ठिकाणी कर्म, भक्ती आणि ज्ञानयोगाच्या द्वारे करणार आहोत. एक म्हणजे मर्कट न्याय आणि दुसरं म्हणजे मार्जार न्याय. म्हणजे हे एकदा समजले खूप सोप्या गोष्टी आहेत. खरं म्हणजे मर्कट न्याय म्हणजे काय? माकड जे असतं आपण जेव्हा पाहतो जंगलामध्ये किंवा आपण लहानपणी पण पाहिलेलं आहे, माकड जे आहे ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारतं. आता ते उडी मारत असताना त्याच्या पोटाशी त्याचं पिल्लूसुद्धा असतं. आता ते पिल्लू काय करतं? त्या आईला घट्ट पकडून ठेवतं. आईला फक्त या झाडावरून त्या झाडावर जायचं असतं, पण पिल्ल्याला मात्र आईला सोडायचं नसतं. आता या दोन्हीचा योग जुळून आल्यामुळे ती वानरी जी आहे ती आपल्या पिल्लासह इकडून तिकडे सहजपणे जाते, उड्या मारत जाते. तसं भक्त हा भगवंताला धरून ठेवतो आणि भगवंताला धरून ठेवल्यामुळे आता मला कशाचीच काळजी नाही. सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. त्यामुळे आता सगळा भार मी परमेश्वरावर घातलेला आहे आणि त्यामुळे यश दे ना दे तुझी सत्ता, हे जे महाराज म्हणतात तसं माझ्या प्रत्येक कर्मामध्ये यशच मिळावं आणि अपयश मिळू नये असं सुद्धा माझं म्हणणं आहे. पण तू जे काय देशील त्यामध्ये मी मात्र राजी आहे, त्यामध्ये मी आनंदाने राहील. त्याला म्हणायचं मर्कट न्याय. आणि दुसरा न्याय जो आहे तो मार्जार न्याय. आता मार्जार न्याय म्हणजे आता हे वानरीचं उदाहरण आपण पाहिलं की त्या पिल्लावर आता जास्त जबाबदारी आहे की आपल्या आईला घट्ट पकडून ठेवणं. जसं सद्गुरूचरणाशी दृढ आपण विश्वास असला पाहिजे आणि त्यांचे चरण धरले पाहिजेत. आमचे साखरखेड्याचे प्रल्हाद महाराज त्यांचं शेवटचं वाक्य 23-24 नोव्हेंबर 1979 शेवटचं वाक्य त्यांचं असं होतं की धरा 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 सद्गुरूचरण मनी धरा. सद्गुरूचरण जे आहे त्याचा आश्रय घ्या आणि त्यांना सोडू नका, कारण ही रामनाम नौका भवसागरी तराया. आणि तसं ते सांगतात. आणि आता इथे म्हणतात की तुम्ही असं जर केलं तर त्या मार्जाराच्या मांजरीचं पिल्लू जे असतं ते पहा. आता मांजरीचं माकडाच्या वानरिणीच्या एकदम उलट भाव आहे त्याच्या ठिकाणी. मांजरीला असं वाटतं की आपल्या या पिल्लाला आपल्याला घेऊन जायचं. आता ती त्या पिल्लाला आपल्या दातामध्ये पकडते, तोंडातच पकडते. आता तिचे दात किती टोकदार असतात हे त्या उंदराला माहिती आहे. आपण फक्त पाहून किंवा कल्पनेने जाणू शकतो की उंदीर एकदा तिने पकडला किती जोरात पकडते, किती चावते त्याला आणि किती भस्मसात करून खाऊन टाकते ती. आता तेच दात आता जेव्हा आपल्या मुलाला, आपल्या अपत्याला जेव्हा पकडतात तेव्हा ती किती हळूवारपणे पकडते. आता याच्यामध्ये काय आहे की हा दुसरा योग आहे. या ठिकाणी एका ठिकाणी भक्त भगवंताला पकडून ठेवतो आणि या मार्जार न्यायामध्ये भगवंत भक्ताला पकडून नेतो. आता दोन्हीमध्ये एकच आहे की उद्धार. पूतना जी आहे ती पूतना आलेली आहे आणि पूतनाचा ती जेव्हा आली या ठिकाणी तो दिवस म्हणजे आता जवळ येणारच आहे. आता आज जशी शुद्ध चतुर्दशी आहे तशी अजून 15 दिवसांनी येणारी वद्य चतुर्दशी हा पूतनाचा उद्धाराचा दिवस. अष्टमीला भगवंताचा जन्म आणि त्यानंतर 7व्या दिवशी पूतनेचा उद्धार. आता या पूतनेला सुद्धा उद्धार केला, कारण काय? भगवंताने तिला पकडून ठेवलं, घट्ट पकडून. आणि कसं घट्ट पकडलं याचं उदाहरण पुन्हा ते या मार्जार न्यायाप्रमाणेच घट्ट पकडून ठेवलं आणि काही झालं ते तो सोडतच नव्हता तिला. कारण काय?
तिच्यावर प्रेम. कारण तिचा एक गुण याने पाहिला की ही माझ्याजवळ आली, त्याचं कारण की ही मला दूध पाजायला आली. त्यामुळे तिच्यावरच्या प्रेमापोटी त्यांनी तिचा उद्धार केला. म्हणजे त्या यशोदा, देवकी यांचा उद्धार तर नंतर झाला, पण पुतनेचा उद्धार मात्र जन्मापासून 6व्या दिवशीच झाला आहे. तसं या ठिकाणी म्हणतात, तस्मान भक्तियुक्तस्य योगिनो वै मदात्मनः न ज्ञानम न च वैराग्यम प्राय श्रेयो भवेत इह. आता योगी जो आहे तो नेहमीच माझ्या चिंतनामध्ये असतो, माझा भक्त माझ्या चिंतनामध्ये असतो. आता मग मी त्याच्याकडे दोन गोष्टी कमी आहे का जास्त हे पाहत नाही. त्याच्याकडे ज्ञान आहे का, त्याला वैराग्य प्राप्त झालं का आहे हे मी पाहत नाही, पण त्याची भक्ती माझ्या चरणाशी दृढ आहे. प्रपन्नामृत म्हणून नावाचा चांगला ग्रंथ आहे. तसं ते प्रपन्न झाले माझ्या ठिकाणी, कारण माझ्या ठिकाणी त्यांनी शरणागती घेतलेली आहे. त्यामुळे त्यांचं रक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणून यत कर्मभिर यत तपसा ज्ञान वैराग्य तश्च यत योगेन दानधर्मेण श्रेयोभी अरितैरपी. काय सांगतात? कर्म, तपश्चर्या, ज्ञान, वैराग्य, योगाभ्यास आणि दान, धर्म आणि इतर सगळी साधनं, म्हणजे कितीतरी 7-8 साधनं या ठिकाणी सांगितले. या सगळ्या साधनांच्या करण्याने जे प्राप्त होत नाही ते सर्व माझ्या भक्तियोगाने प्राप्त होतं. आणि त्या भक्तियोगाने स्वर्ग, मोक्ष किंवा माझा वैकुंठधाम याचीसुद्धा माझा भक्त इच्छा ठेवत नाही. आणि मग तो सहजपणे माझ्या स्वरूपामध्ये येऊन मिळतो. नैरपेक्षम परमप्राहुर निःश्रेयस मनकल्पकम तस्मा निराशिषो भक्तीर निरपेक्षस मे भवेत. कशाची अपेक्षा न करणे याला निःश्रेयस असं म्हणतात. श्रेयस आणि प्रेयस, श्रेय आणि प्रेय आपण ओळखून आहोत. त्या जसं सुरुची आणि सुनीती या दोन आई होत्या. सुरुची म्हणजे आत्ता खायला किंवा आत्ताच माझं विषय वासना आहे त्याची तृप्ती होते म्हणून ती सुरुची. पण सुनीती म्हणजे आता जरी मला ते अवघड वाटत असलं तरी पण माझी अंतिम गंतव्य आहे त्याला मदत करणारी ही सुनीती आहे. त्या नीतीने मी वागलो तर परब्रह्म मला सहजपणे प्राप्त करता येईल. आणि मग इथे म्हणतात की निःश्रेयस कोण आहे? की जो कशाचीही अपेक्षा ठेवत नाही तो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ निःश्रेयस आहे. आणि म्हणून त्याला कोणतीही कामना नाही किंवा कोणतीही अपेक्षा नाही. अशा माझ्या भक्ताच्या ठिकाणी मी नेहमी सदैव तत्पर असतो त्याचा उद्धार करण्यासाठी. मग तो गजेंद्र असो, त्याचा तो मगर जो आहे तो गजेंद्राचे पाय पकडतो, म्हणून भगवंताने आल्यावर त्या मगरीचा आधी उद्धार केला, मग गजेंद्राचा उद्धार केला. कारण माझ्या भक्ताचे पाय याने पकडलेले आहेत. एवम एतान मयाधिष्ठान अनुतिष्ठन्ति मे पथाः क्षेमं विन्दन्ति मत्स्थानं यद ब्रह्म परमं विदुः. अशा प्रकारे मी सांगितलेले 3 योग मी यामध्ये सांगितले, ज्ञान, भक्ती आणि कर्म. उद्धवांना सांगतात याचा तू आश्रय घे आणि ते माझ्या परमकल्याणाचं म्हणजे त्या जीवाच्या परमकल्याण स्वरूप अशा धामाला ते तुम्हाला घेऊन जातात. आणि परब्रह्मतत्व त्यानेच जाणलेलं असतं की जे या सगळ्या कर्मातून प्रत्येक कर्म मग आधी ते करावे कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पावणे. समर्थांच्या स्फुटकाव्यामध्ये ही ओवी आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्ही गोष्टींचा वापर एकाच ह्याच्यामध्ये केला. आधी ते करावे कर्म केल्याशिवाय गती नाही. आता रेल्वेमध्ये प्रवास करताना तो ड्रायव्हर ते रेल्वे चालवायचं काम करतो, पण त्यामध्ये आपण प्रवेश केल्यामुळे आपल्यालासुद्धा एक गती प्राप्त होते. आणि आपण काही काम केलेलं नसतानासुद्धा आपण त्या इच्छित स्थळी जाऊन पोचतो. हे कर्मच आहे. ते कर्म त्याने त्याच्या स्पीडमुळे केलं आणि आपण त्याच्यावर म्हणजे आपला भाव दृढ असल्यामुळे त्यामध्ये आपण निश्चिंतपणे बसलो, म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊन पोचलो. तसं कर्म, उपासना आणि आधी ते करावे कर्ममार्गे उपासना. कर्म करत राहिलं की हळूहळू भगवंताबद्दलचं प्रेम आपल्या मनामध्ये वाढत जातं. त्यालाच आपण उपासना, आसना, भगवंताच्या जवळ जाण्याचा तो एक भाव आहे. कर्ममार्गे उपासना आणि उपासका सापडे ज्ञान. आता हे ज्ञान शब्दाचं म्हणजे ज्ञानयोग आहे. ज्ञान म्हणजे काय?
की मी कुठून आलो, माझा जन्म कशासाठी झाला आणि या नरदेहाच्या प्राप्तीनंतर मला काय प्राप्त करायचं आहे, हे ज्याला समजलं त्याला ज्ञान. मग अशी आपण उभारणी आणि संवारणी पाहिलं. म्हणजे ज्ञान म्हणजे प्रत्येक वेळेमध्ये, म्हणजे आमचे रामकृष्ण परमहंस सांगतात तसं आंब्याचं मोठं काय म्हणतात त्या आंबराई आहे आणि चांगले चांगले आंबे आहेत. आता भक्तियोगाचा साधक असेल तर तो त्या ठिकाणचे फक्त काही विचारपूस चौकशी न करता आंबे खाऊन त्यामधला आनंद घेईल. कर्मयोगाचा असेल तर म्हणतो याच्यापेक्षा मग मीच झाड लावतो, त्याला आंबे येतील आणि मग मी ते तो कर्मयोगाच्या मार्गाने त्याला आंबे प्राप्त होतात, त्याचा रस पण घेता येतो, पण त्याला काही साधना खूप करावी लागते. आणि ज्ञानयोगाचा जो असेल मग तो आधी प्रश्न विचारतो त्या शेतकऱ्याला, त्या माळ्याला किंवा त्या आंबराईच्या मालकाला, की आंबे कोणते आहेत, कोणत्या जातीचे आहेत, तुम्ही कुठून आणले, केव्हा लावले आणि किती वर्षांनी हे. म्हणजे या ज्या चौकशा आहेत त्या आपल्या प्राप्ती काय आहे की त्या आंब्याच्या रसाची प्राप्ती. त्या प्राप्तीमध्ये वेळ लावणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत त्या ज्ञानयोगाच्या आहेत, त्या कर्मयोगाच्या आहेत, त्या भक्तिमार्ग. पण भक्तिमार्ग अत्यंत सोपा आहे, कारण त्यामध्ये स्वतःला फक्त वाहून द्यायचं असतं. प्रभू कृपेचा वारा वाहतच आहे, तू फक्त शीड उभारा. एवढं सोपं काम आपल्याला करायचं असतानासुद्धा जे या मार्गाला येत नाहीत, जे या मार्गाने जात नाहीत, जे स्वतःचा उद्धार करून घेत नाहीत, त्याला समर्थाने सुद्धा आत्महत्यालाच म्हणलेलं आहे. आणि इथे म्हणतात क्षेमम विनंती मत्स्थानम. मत्स्थानम म्हणजे माझ्या लोकापर्यंत ते सहजपणे येऊन पोचतात. यद ब्रह्म परमं विदुः. म्हणजे ते परब्रह्माचं तत्त्व जे आहे ते त्यानेच जाणलेलं आहे, जे अशा प्रकारच्या भक्तियोगाचा आश्रय घेतात. असं म्हणत हा 21वा अध्याय या ठिकाणी संपूर्ण होतो. उद्याच्या ह्याच्यात आपल्याला पुढचा की गुणदोष व्यवस्थेचे स्वरूप, म्हणजे या वेदांनी प्रत्येक कर्मामधले प्रत्येक गोष्टीमधले गुण सांगितले आणि दोषसुद्धा सांगितले. पण हे सांगण्याचं कारण काय आणि त्याचं रहस्य काय ते आपण आपल्या उद्याच्या प्रवचनात पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया. जय जो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वदाते हाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण,
खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माता आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम जय जय राम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम सर. हां नमस्कार स्वामी नमस्कार नमस्कार नमस्कार. हो धन्यवाद.